महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर महाराष्ट्र एक्सप्रेस. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? तर अहमदनगर जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ बल्लारपूर ही आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती? तर रेगूर मृदा ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? मुंबई उपनगर. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? तर गडचिरोली. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? तर सावित्रीबाई फुले ही महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा आहे. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा रत्नागिरी हा आहे. सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर गडचिरोली. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? तर मुंबई याला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात. भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर भारताची आर्थिक राजधानी मुंबई ही आहे. 7 बेटांचे शहर कोणते? तर मुंबईला 7 बेटांचे शहर असे म्हणतात. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा अहमदनगर हा आहे. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील कोल्हापूर हा गुळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता? तर कोल्हापूर हा महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा आहे. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? तर अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार जळगाव या शहरास म्हणतात. महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील नागपूर हा संत्र्याचा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता? तर नांदेड हा महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा आहे. मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात? तर मुंबईचा परसबाग नाशिक या शहरास म्हणतात. आपल्या देशाचे नाव काय आहे? तर आपल्या देशाचे नाव भारत हे आहे. भारताची राजधानी कोणती? तर दिल्ली ही भारताची राजधानी आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय? तर तिरंगा हे भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव आहे. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते? तर त्रिमुख सिंह हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. भारताचे बोधवाक्य कोणते आहे? तर सत्यमेव जयते हे भारताचे बोधवाक्य आहे. भारताचे राष्ट्रगीत कोणते? तर जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? तर हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे. भारताची राष्ट्रलिपी कोणती? तर देवनागरी ही भारताची राष्ट्रलिपी आहे. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? तर आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. भारताची राष्ट्रीय नदी कोणती? तर गंगा ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. भारतातील एकूण राज्ये किती आहे? 29. तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे? तर अशोक चक्र. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे? तर 24 ही अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? तर 15 ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन असतो. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर 26 जानेवारी या दिवशी भारताचा प्रजासत्ताक दिन असतो. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरावत हरियाल. महाराष्ट्राचा राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते? तर तामन म्हणजेच मोठा बोंडारा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आहे. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? तर मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? तर मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? तर नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर 36. वर्षातील एकूण दिवस किती असतात? तर 365. वर्षाचे एकूण आठवडे किती? तर 52. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? तर पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण 71% आहे. पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे? तर पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण 29% आहे. पृथ्वीचा उपग्रह कोणता? तर पृथ्वीचा चंद्र हा उपग्रह आहे. तिळगुळ कोणत्या सणाला वाटतात? तर मकर संक्रांत या सणाला तिळगुळ वाटतात. मकर संक्रांतीचा सण केव्हा असतो? 14 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण असतो. हिंदूचे नववर्ष केव्हा सुरू होते? तर गुढीपाडवा या दिवशी हिंदूचे नववर्ष सुरू होते. नाताळचा सण केव्हा असतो? तर 25 डिसेंबर या दिवशी नाताळचा सण असतो. कोणत्या सणाला नागाची पूजा करतात? तर नागपंचमी या सणाला नागाची पूजा करतात. नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता? तर रक्षाबंधन हा नारळी पौर्णिमेस असणारा सण आहे. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले? तर लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. दसरा या सणाचे दुसरे नाव काय? तर विजयादशमी हे दुसरे नाव आहे. शेतकऱ्यांचा आवडता सण कोणता? तर बैलपोळा हा शेतकऱ्यांचा आवडता सण आहे. दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात? तर दिवाळीच्या सणाला लक्ष्मी या देवीची पूजा करतात. दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात? तर आपटा या झाडाची पाने वाटतात. श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता? तर रामनवमी हा श्रीरामाच्या जन्माचा दिवस आहे. श्रीकृष्णाचा जन्माचा दिवस कोणता? तर गोकुळाष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्माचा दिवस आहे. ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय? तर प्राणवायू हे ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा कोण? तर सचिन तेंडुलकर. भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन असे म्हणतात. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता? तर शनी हा ग्रह स्वतःभोवती कडे असणारा ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता? तर शुक्र हा ग्रह दिवसासुद्धा दिसत असतो. चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता? तर पौर्णिमा या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता? तर अमावस्या या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही. मोरगावच्या गणपतीचे नाव काय? तर मोरेश्वर हे मोरगावच्या गणपतीचे नाव आहे. ओझरच्या गणपतीचे नाव काय? तर विघ्नेश्वर हे ओझरच्या गणपतीचे नाव आहे. थेऊरच्या गणपतीचे नाव काय? तर चिंतामणी हे थेऊरच्या गणपतीचे नाव आहे. लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय? तर गिरिजात्मक हे लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव आहे. रांजणगावच्या गणपतीचे नाव काय? तर महागणपती हे रांजणच्या गणपतीचे नाव आहे. पालीच्या गणपतीचे नाव काय? तर बल्लाळेश्वर हे पालीच्या गणपतीचे नाव आहे. महडच्या गणपतीचे नाव काय? तर विनायक हे महडच्या गणपतीचे नाव आहे. सिद्धटेकच्या गणपतीचे नाव काय? तर सिद्धिविनायक हे सिद्धटेकच्या गणपतीचे नाव आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? तर मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र आहे. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? तर मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
तर गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? तर कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? तर तारापूर हे महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते? तर मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते? तर राहुरी हे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? तर प्रवरानगर हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोणती? तर इचलकरंजी ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी आहे. महाराष्ट्रात सर्वात पहिला लोहपोलाद प्रकल्प कोणता? तर चंद्रपूर हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला लोहपोलाद प्रकल्प आहे. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? तर दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले मासिक आहे. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? तर ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र आहे. महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली? तर पुण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती? तर सातारा ही महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा आहे. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती? तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी आहे. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते? तर ताज हॉटेल मुंबई हे महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणता? तर सुरेंद्र चव्हाण हा एव्हरेस्ट शिखर सर करणारा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती आहे. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर वि. स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती आहेत. पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? तर वर्धा. महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण? तर सुरेखा भोसले ही पहिली महिला रेल्वे इंजिन चालक आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती? तर मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी आहे. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? तर श्यामची आई. महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला? तर वडूज या ठिकाणी कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते? तर षण्मुखानंद सभागृह मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मुंबई शहर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाईचे शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? तर ठाणे हा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? तर रत्नागिरी. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता? तर चंद्रपूर हा सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? तर सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती? तर शताब्दी एक्सप्रेस हे महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता? तर अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा आहे. शिवरायांचे जन्मठिकाण कोणते? तर शिवनेरी हे शिवरायांचे जन्मठिकाण आहे. निजामशाहीची राजधानी कोणती? तर अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी आहे. आदिलशाहीची राजधानी कोणती? तर विजापूर ही आदिलशाहीची राजधानी आहे.
शिवरायांचे समाधीस्थळ कोणते? तर रायगड हे शिवरायांचे समाधीस्थळ आहे. तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण कोणते? तर देहू हे तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे. जिजामातेचा जन्म ठिकाण कोणते? तर सिंदखेड राजा हे जिजामातेंचे जन्मठिकाण आहे. हिमवृशालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर औरंगाबाद हे हिमवृशालीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर सावंतवाडी हे रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आहे. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता? तर मराठवाडा हा महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते? तर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र आहे. जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय? तर नाथसागर हे जायकवाडी धरणाचे दुसरे नाव आहे. कोयना धरणाचे दुसरे नाव काय? तर शिवाजी सागर हे कोयना धरणाचे दुसरे नाव आहे. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी प्रसिद्ध अंबाबाई मंदिर आहे. तुळजाभवानी मंदिर कोठे आहे? तर तुळजापूरला तुळजाभवानी मंदिर आहे. साईबाबा मंदिर कोठे आहे? तर शिर्डीला साईबाबा मंदिर आहे. गजानन महाराज मंदिर कोठे आहे? तर शेगाव या ठिकाणी गजानन महाराज मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे? तर अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. विठ्ठल मंदिर कोठे आहे? तर पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे. खंडोबा मंदिर कोठे आहे? तर जेजुरी या ठिकाणी खंडोबाचे मंदिर आहे. चांद बीवीचा महाल कोठे आहे? तर अहमदनगर या ठिकाणी चांद बीबीचा महाल आहे. पेशव्यांची राजधानी कोणती? तर पुणे हे पेशव्यांची राजधानी आहे. इंद्राच्या नगरीचे नाव काय? तर अमरावती हे इंद्राच्या नगरीचे नाव आहे. बीविका मकबरा कोठे आहे? तर औरंगाबाद या ठिकाणी बीविका मकबरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते? तर आपेगाव हे ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.